नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आत्तापर्यंत खूप खेळला, बागडला, नाचला असणार. तर आता चला थोडासा अभ्यास करूया. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या मराठी ऑनलाईन क्लासमध्ये. मी श्रीमती एच.ए. कंकणवाडी, सहाय्यक शिक्षिका, सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा कनंगला येथे कार्यरत आहे. माझा तालुका हुक्केरी आणि शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी. मुलांनो, येथे स्क्रीनवर मी तुम्हाला काही संगीतातली वाद्ये दाखवित आहे. दिसत आहेत का? तर या वाद्यांची नावे तुम्ही ओळखायची आहेत. तर सांगा पाहूया, पहिलं वाद्य कोणतं आहे ते? तर पहिलं वाद्य आहे ते तबला, त्यानंतरचं आहे ते पेटी, त्यानंतरचं आहे ते ढोलक, खालील चित्रामध्ये येते पियानो, वीणा आणि गिटार ही वाद्य दाखवलेली आहेत. तर मुलांनो, ही सर्व संगीतातील वाद्य आहेत. मुलांनो, तुम्हाला कार्टून सिरियल्स आवडतात ना? नक्कीच आवडतात, हे मला सुद्धा माहीत आहे. त्यासाठी त्याला संबंधित असा एक गमतीदार मजेशीर असा छानसा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे का बरं? तर हा व्हिडिओ तुम्ही आता पाहायचा आहे. तर चला पाहूया तो गमतीदार व्हिडिओ. मुलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? छान वाटला ना? तर ह्या व्हिडिओमध्ये हे चित्र तुम्हाला जे दिसत आहे संगीत वाद्याचं, ते वाद्य कोणतं आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. तर सांगा पाहूया, हे वाद्य कोणतं आहे ते? हो, अगदी बरोबर, हे वाद्य आहे ते संवादिनी. तर आज आपण मुलांनो या संवादिनीचाच अभ्यास करायचा आहे. तर आज मी इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 16 संवादिनी या पाठाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ह्या पाठाची माहिती घेण्या अगोदर आपण या पाठाचं आदर्श वाचन करायचं आहे. आदर्श वाचन करत असताना तुम्ही सर्वांनी हा पाठ काढायचा आहे आणि प्रत्येक ओळीवर बोट ठेवून नीट लक्ष देऊन ऐकायचं आणि पाहायचं आहे. तर चला आदर्श वाचनाकडे वळूया. पाठ क्रमांक 16 संवादिनी. भारतीय उपखंडामध्ये संवादिनी हे एक अतिशय लोकप्रिय आणि सर्वत्र आढळून येणारे स्वरवाद्य आहे.
अगदी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या एखाद्या मैफिलीत ते असू शकते आणि रस्त्यावर गाणाऱ्या माणसाच्या हातात देखील ते असू शकते. शास्त्रीय संगीताची मैफिल, गझल, भजन, चित्रपट संगीत, गुरुबाणी संगीत, कव्वाली, चर्च, नाटक, संगीत वर्ग आदी ठिकाणी ह्या वाद्याचा वापर आज होताना दिसतोच. तुम्हीही हे वाद्य पाहिलं असेल, कदाचित वाजवून पाहण्याचा प्रयत्न देखील तुम्ही केला असेल. भारतामध्ये हे वाद्य इतके रुजलेले आहे की हे वाद्य भारतातच तयार झाले आहे असे वाटण्याची शक्यता आहे. हे वाद्य तयार झाले ते युरोप खंडातील फ्रान्स या देशात. ह्या वाद्याची मूळ कल्पना ही पाईप ऑर्गन या वाद्यापासून आली. 19व्या शतकात चर्चमध्ये पाईप ऑर्गन या वाद्याचा उपयोग गाण्याच्या साथीला व्हायचा. पाईप ऑर्गन हा एका ठिकाणी स्थापन केलेला असायचा. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे अशक्य असायचे आणि त्याची किंमत खूपच असायची. छोट्या चर्चमध्ये पाईप ऑर्गन मावायचा नाही आणि किंमत पाहिली तर तो परवडायचा देखील नाही. 1842 साली अलेक्झांडर फ्रँकाइस ड्युबेन या संगीतज्ञाने हार्मोनियम हे वाद्य तयार केले. ऑर्गनच्या मानाने हे वाद्य छोटे होते. पाईप ऑर्गनमधील पाईपऐवजी त्याने पितळी पिपाण्यांचा वापर पायपेटीमध्ये केला. तुम्ही झाडाच्या पानापासून पिपाणी तयार करून वाजवून पाहिली आहे का? हवा फुंकल्यानंतर पिपाणीतून आवाज येतो. अशा प्रकारच्या पिपाणीला इंग्रजीमध्ये रीड असे म्हणतात. ड्युबनने एका छोट्या पेटीमध्ये स्वरांचे पितळी रीड तयार करून ते क्रमाने बसविले. हवेचा दाब निर्माण करण्यासाठी त्याने कातड्याच्या भात्याचा उपयोग केला. भात्याला एक झडप बसून रीडकडे हवा ढकलली जाईल अशी सोय केली. सर्व रीड्स एकदम वाजू नयेत म्हणून रीडला त्याने प्रत्येकी एक झडप बटन दाबून उघडली की त्या स्वराचा रीड वाजायला लागायचा. असे हे यंत्र तयार झाले. मुलांनो, यापुढील पाठाचे आदर्श वाचन तुम्ही स्वतः करायचे आहे. आता हे आदर्श वाचन मी करत असताना तुमचं किती लक्ष होतं, तुम्हाला किती समजलं हे पाहण्यासाठी मी तुमचं इथं छोटंसं मौल्यमापन घेणार आहे. ह्या मौल्यमापनासाठी मी येथे 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहेत आणि मी सांगितल्यानंतर त्या उत्तराशी तुमच्या उत्तराची तुलना करायची आहे. तर मुलांनो, माझा पहिला प्रश्न आहे, भारतीय उपखंडातील लोकप्रिय स्वरवाद्य कोणते? तुम्हाला प्रश्न समजला का मुलांनो? माझा प्रश्न होता, प्रश्न पहिला, भारतीय उपखंडातील लोकप्रिय स्वरवाद्य कोणते? तर याचं उत्तर तुम्ही लिहिलाच असणार. तर याचं उत्तर आहे, भारतीय उपखंडातील लोकप्रिय स्वरवाद्य संवादिनी. संवादिनी हे आहे. त्यानंतरचा पुढचा माझा दुसरा प्रश्न आहे तो प्रश्न दुसरा, संवादिनीचा शोध कोठे लागला? प्रश्न दुसरा, संवादिनीचा शोध कोठे लागला? तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला पटकन लिहायचं आहे मुलांनो. तर याचं उत्तर आहे, संवादिनीचा शोध युरोप खंडातील फ्रान्स या देशात लागला. कुठे लागला? युरोप खंडातील फ्रान्स या देशात संवादिनीचा शोध लागला. तर पाठाच्या स्पष्टीकरणा अगोदर आपण या पाठातील जे काही नवीन शब्दार्थ आलेले आहेत या नवीन शब्दांचे अर्थ जाणून घ्यायचे आहेत. तर चला पाहूया कोणकोणते शब्द या पाठामध्ये आलेले आहेत. संवादिनी. संवादिनी म्हणजे वाद्याचा एक प्रकार किंवा आपण पेटी असेही म्हणतो. त्यानंतरचा आहे मैफिल. मैफिल हा हिंदी शब्द आहे. मैफिल म्हणजे संगीताची सभा किंवा संगीत सभा. त्यानंतरचा आहे पाईप ऑर्गन. जुन्या काळातील संवादिनी. जी जुन्या काळामध्ये जी संवादिनी होती ती अगोदर पाईप ऑर्गन या नावाने ओळखली जात असत. त्यानंतरचा शब्द आहे शिरकाव. शिरकाव म्हणजे प्रवेश करणे. अग्रगण्य. अग्रगण्य म्हणजे प्रमुख. त्यानंतरचा शेवटचा शब्द आहे तो गझल. गझल हा सुद्धा हिंदी शब्द आहे मुलांनो. तर गझल याचा अर्थ गाण्याचा एक प्रकार.
आता आपण या पाठाच्या स्पष्टीकरणाकडे वळायचं आहे. तर आज आपण संवादिनी या पाठाविषयी माहिती घ्यायची आहे. संवादिनी कोणाला माहीत नाही, सगळ्यांना माहीत आहे. भारतातील एक लोकप्रिय स्वरवाद्य आहे. अगदी आपल्या भारतामध्ये अनेक संगीतामध्ये या संवादिनीचा अनेक प्रकारच्या संगीत कार्यक्रमामध्ये ह्या संवादिनीचा वापर आपल्या भारत देशात होत आहे. तर इथं मी तुम्हाला काही उदाहरणं स्क्रीनवर दाखवत आहे ज्यामध्ये संवादिनीचा वापर केला गेलेला आहे. तर पहा, येथे भजन आणि कीर्तन म्हणण्यासाठी सुद्धा संवादिनीचा वापर त्या लोक करत आहेत. त्यानंतरची पुढची स्लाईड आहे कव्वाली व गझल. याच्यामध्ये सुद्धा येथे लोक संवादिनीचा वापर करत आहेत. आणखीन कशात करत आहेत तर पहा, चर्च व गुरुद्वारमध्ये प्रार्थना म्हणण्यासाठी सुद्धा या संवादिनीचा वापर होत आहे. तर ही संवादिनी इतकी आपल्या भारतात लोकप्रिय झालेली आहे, इतकी रुजलेली आहे की ह्या संवादिनीचा शोध आपल्या भारतातच लागलेला आहे असं आपल्याला वाटणं शक्य आहे. पण मुलांनो, ह्या संवादिनीचा शोध आपल्या भारतात मुळीच लागलेला नाही आहे. ह्याचा शोध लागला तो परदेशामध्ये, युरोप खंडातील फ्रान्स या देशात ह्या संवादिनीचा शोध लागला. तुमच्या लक्षात असू दे मुलांनो. तर ह्या संवादिनीची जी कल्पना आहे ती कशावरून आली तर ती आली पाईप ऑर्गनपासून. संवादिनीची जी मूळ संकल्पना आहे, आताची जी आपण संवादिनी पाहतो, ही कशी तयार झाली तर हिची संकल्पना या पाईप ऑर्गनवरून आली. मुलांनो, आम्ही नवीन शब्दार्थमध्ये पाईप ऑर्गनचा अर्थ समजून घेतलेला आहे. पाईप ऑर्गन म्हणजे काय? जुन्या काळातील संवादिनी. मग ह्याच्यात बदल कसं झालं तर हे जे पाईप ऑर्गन होतं ते आकाराने खूप मोठं होतं आणि 19व्या शतकात हे फक्त आपल्याला त्यावेळी चर्चमध्ये पाहावयास मिळायचं. आकाराने मोठं होतं आणि एकदा एका ठिकाणी स्थापन केलं की दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करता येत नव्हतं. आकाराने मोठं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करता येत नव्हतं. त्यामुळे छोट्या चर्चमध्ये याचा वापर व्हायचा नाही आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे महागडं असल्यामुळं परवडत नव्हतं. तर ह्या पाईप ऑर्गनचा उपयोग गाण्याच्या साथीला चर्चमध्ये त्यावेळी व्हायचा. इसवी सन 1842मध्ये अलेक्झांडर फ्रँकास ड्युबेन नावाच्या एका फ्रान्स संगीत तज्ज्ञानं एक पायपेटी तयार केली आणि या पायपेटीलाच इंग्रजीमध्ये हार्मोनियम असे म्हणतात. तर ही पायपेटी त्या पाईप ऑर्गनच्या मानाने आकाराने लहान होती आणि या पायपेटीमध्ये त्याने पाईप ऑर्गनऐवजी पितळी रीड्स बसवल्या. रीड्स म्हणजे काय मुलांनो? तुम्ही झाडाच्या पानापासून पिपाण्या वाजवल्या असणार, त्या पिपाण्यातून हवा फुंकली असता एक प्रकारचा स्वर निघतो. ह्यालाच इंग्रजीमध्ये रीड्स असे म्हणतात. तर असे पितळी रीड्स त्याने एका छोट्या पेटीमध्ये क्रमाने बसवले आणि हवेचा दाब निर्माण करण्यासाठी त्याने पायामध्ये कातडी भाता बसवला आणि भाता दाबला असता तर हवेचा पुरवठा त्या रीड्समध्ये व्हायचा आणि रीड्समध्ये हवा पोचल्यानंतर त्यातून स्वर उत्पन्न व्हायचे. तर सर्व स्वर एकदम वाजू नयेत यासाठी ह्या ड्युबेनने प्रत्येक रीडवर एक झडप बटन बसविला. झडप बटन दाबून उघडला की त्यातून एक स्वर उत्पन्न व्हायचा. अशा प्रकारे ड्युबेनने ही पायपेटी तयार केली आणि ही संवादिनी अमेरिका आणि युरोपमध्ये इतकी लोकप्रिय झाली की लोक सहलीला जाताना सुद्धा आपल्यासोबत घेऊन जाऊ लागले. युरोपमध्ये जे सैनिक होते ते सैनिक युद्धावर जाताना सुद्धा आपल्यासोबत ही पेटी घेऊन जाऊ लागले. अशा प्रकारे ही पेटी खूपच प्रसिद्ध झाली. ही संवादिनी आपल्या भारतात कशी आली? संवादिनी परदेशातून आपल्या भारतात कशी आली हा विचार तुमच्या मनात आलेला असेल मुलांनो. तर काही जण म्हणतात की जे पारशी नाटककार होते त्यांनी भारतात येताना आपल्यासोबत ही पेटी आपल्या भारतात घेऊन आली असे सांगतात. तर काही जण सांगतात की जे ख्रिश्चन धर्मप्रचारक होते त्यांनी आपल्या भारतात येताना ही पेटी आपल्याबरोबर घेऊन आली असे सांगतात. तर काही जण म्हणतात जे भारतीय नाटककार होते त्यांनी नाटकात ह्या पेटीचा वापर केला. तर मुलांनो, ही जी पायपेटी होती ही खुर्चीवर किंवा स्टूलवर बसून दोन्ही हाताचा वापर करून ही संवादिनी वाजवली जात असत. ही जी संवादिनी होती ती पाश्चिमात्य संगीताला साजेशी होती. पण आपल्या भारतातील जे शास्त्रीय संगीत आहे, आपल्या भारतामध्ये जे शास्त्रीय संगीत आहे ते खाली जमिनीवर बसून वाजवले जात असत किंवा एका हाताचा वापर करून संगीतवाद्ये वाजवली जात असत. ती
ही पायपेटी आपल्या भारतात एवढी लोकप्रिय झाली नाही. कलकत्त्याचे द्वारकानाथ घोष यांनी आपल्या भारतीय संगीतामध्ये संवादिनी एकाच हाताने वाजवल्यामुळं एक हात रिकामा राहत होता. त्या हाताचा वापर त्यांनी भाता दाबण्यासाठी केला. अशा प्रकारे ही संवादिनीचं वेगळं स्वरूप आपल्या भारतात आलं. एका हाताने संवादिनी वाजवली जात असत आणि दुसऱ्या हाताने तो भाता दाबला जात असत. अशा प्रकारे ही संवादिनी आपल्या कलकत्त्यामध्ये खूपच लोकप्रिय झाली आणि तेथून संपूर्ण भारतामध्ये ही संवादिनी लोकप्रिय झाली. हे वाद्य भारतामध्ये इतके लोकप्रिय आहे की सर्वजण ह्या संवादिनीचा वापर करत आहेत. तुम्ही जर संवादिनी शिकायचं मनात आणला तर न शिकता तुम्ही कोणत्याही रीड्सवरचं एक बटन दाबला तर आपोआप एक स्वर निर्माण होतो. या संवादिनीच्या तुलनेत जर तुम्ही दुसरी संगीतवाद्य पाहिला तर एखादा स्वर काढायचा असेल तरीसुद्धा खूप प्रयत्न करावं लागतं, शिकावं लागतं. पण ही संवादिनी न शिकताच एखादं बटन दाबलं की त्यातून संगीत निर्माण होतो. तर ही संवादिनी शिकण्यासाठी सुद्धा खूपच सोपी आहे. जर तुम्हाला संगीताची आवड असेल, गाण्याची आवड असेल तर तुम्ही सहज ही संवादिनी काही क्षणातच शिकू शकता. ही संवादिनीमध्ये जगप्रसिद्ध असलेले काही संवादिनी वादक आपल्या भारतामध्ये आहेत, ज्यांची नावं मी तुमच्यासमोर इथे स्क्रीनवर दाखवलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे ते पंडित गोविंदराव ठेंबे. त्यानंतरचे आहेत ते पंडित विठ्ठलराव कोरगावकर. त्यानंतरचे आहेत पंडित मधुकर पेडणेकर, पंडित मनोहर चिमोटे, पंडित वालावलकर, पंडित आप्पा जळगावकर, पंडित वसंत कनकपूर. हे जगप्रसिद्ध असलेले आपल्या भारत देशातील संवादिनी वादक आहेत. आणि आपल्याला जवळचे जगप्रसिद्ध असे एक संवादिनी वादक होऊन गेलेले आहेत मुलांनो. तुम्हाला माहीत आहे का त्यांचं नाव? तर ते आहेत पंडित रामभाऊ विजापुरे. हे बेळगावी शहरात राहणारे होते. हे खूपच जगप्रसिद्ध असे संगीत वादक होऊन गेले आणि यांच्या हातात जे शिष्य शिकलेले आहेत ते सुद्धा जगप्रसिद्ध संवादिनी वादक आणि त्याचबरोबर गायक आहेत. मुलांनो, तुम्हाला ह्या संवादिनीची माहिती समजलीच असेल असं मी तुमच्याकडून आशा करते. तर हा पाठ तुम्हाला कितपत समजला यासाठी मी इथे तुमचं छोटंसं मौल्यमापन करणार आहे. त्यासाठी इथे स्क्रीनवर पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर दिलेला आहे. तो म्हणजे सर्वप्रथम संवादिनीचा वापर कोणत्या देशात झाला? सांगू शकाल याचं उत्तर? तर तुमचं उत्तर तुमच्या वहीत तुम्ही लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे सर्वप्रथम संवादिनीचा वापर युरोप खंडातील फ्रान्स या देशात झाला. युरोप खंडातील फ्रान्स या देशात झाला. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचं आहे मुलांनो. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे तो हार्मोनियम हे वाद्य कोणी तयार केले? हार्मोनियम म्हणजेच संवादिनी. संवादिनी हा मराठी शब्द आहे, हार्मोनियम हा इंग्रजी शब्द आहे. तर हार्मोनियम हे वाद्य कोणी तयार केले याचं उत्तर तुम्हाला माहीतच असणार. तर पटकन लिहा पाहूया उत्तर याचं. तर पहा इथे हार्मोनियमचे हे वाद्य अलेक्झांडर फ्रँकॉइस ड्युबेन याने तयार केले. हे एक संगीतज्ञ होते. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो रीड म्हणजे काय? रीड आपण कशाला म्हणतो? रीड हा इंग्रजी शब्द आहे. तर याचा अर्थ काय आहे? लिहा पाहूया याचं उत्तर. तर याचं उत्तर आहे पिपाणीला इंग्रजीमध्ये रीड असे म्हणतात. पिपाणीलाच आपण काय म्हणतो? रीड असे म्हणतो. याच्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न आहे तो संवादिनीची मूळ कल्पना कोणत्या वाद्यापासून आली? संवादिनीची मूळ कल्पना कोणत्या वाद्यापासून आली? पटकन लिहायचं आहे उत्तर तुम्हाला. हो, तर याचं उत्तर आहे संवादिनीची मूळ कल्पना पाईप ऑर्गन या वाद्यापासून आली. लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक छानसा गृहपाठ देत आहे, तो तुम्ही स्वतः घरी पूर्ण करायचा आहे मुलांनो. येथे खाली दिलेल्या वाद्यासमोर कंसातील प्रसिद्ध वादकांची नावे निवडून लिहायचे. इथं कंसामध्ये बिस्मिल्ला खां, झाकीर हुसेन, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित रविशंकर, पंडित रामभाऊ विजापुरे, शिवकुमार शर्मा हे संगीत वादक आहेत. त्यांची नावं आहेत आणि त्यांनी वाजवत असलेले जे प्रसिद्ध संगीत वाद्य आहेत त्यांची चित्र इथं खाली दिलेले आहेत. या चित्राखाली तुम्ही त्यांची नावं लिहायची आहेत. हा तुमचा गृहपाठ आहे. पुन्हा भेटूया परत एका नवीन पाठासह. तोपर्यंत धन्यवाद.